हो का मित्रांनो, मी आलो द्राक्षाच्या बागेत. हे बघा, ही द्राक्षाची बाग आहे आणि फवारून झाली आता. हो का, सगळी अशी द्राक्षाची बाग आहे. खाली ड्रिपरनं पाणी चालू आहे. हे बघा, अशा घडले लय माल लागलाय. लय माल लागलाय ह्याला. हो का, हे मालक आहे बघा. हो का, हे मालक आहे बघा द्राक्षाच्या बागेचा. लाजतायच ला का ती का लाजतंय तसं येड्यावानी. मार्च एप्रिल मध्ये येते करायला सोन्या बागी. माल चांगला लागलाय मला आता बागाला. नमस्कार मित्रांनो, योगेश भाऊच्या चॅनल मध्ये स्वागत आहे सगळ्याचं. सगळ्याला गुड मॉर्निंग. आज आला आमच्या चुलतीच्या राहणार दोघा इकडं. आणि तिनं दिलं इडली खायला, इडली सांबर. बघा, इडली सांबर आहे. आल तू राहणार तिकडं. आणि कधी बी आलं की मला ती जेवल्याशिवाय जाऊनच देत नाही, चहा प्याल्याशिवाय जाऊन देत नाही. माझी फॅमिली आहे, कोणी येतात इकडे एवढ्याला. आणि मग ते कधी बी आलं का नाही, चहा प्याल्याशिवाय. आता चहा नाही पेत, पण चहा दूध आणि जेवल्याशिवाय कधी जाऊनच देत नाही. काय लोक आहे काय चुकीच आहे माझी राहणार. काय लोकांचं आहे काय आपलं. आणि आता इडली सांबार मग नाश्ता केलाय. ते कांबळे नंदाबाबी तसंच करतात, खाल्ल्याशिवाय येऊनच देत नाही. काय नको बाई, तर आमच्या लई करते. चालू आमच्या वहिनी इडली करते ते तिकडं. इडली करायला चालू आहे. चपात्या दिली चिवट तुला बांधून आता. नाही आता जायचं की, आता इथनं गेल्यावर पुन्हा मनोज भाऊच्या इकडे जेवायचं. जाऊ तिकडे जेवायचं. होय, देव असले तर जायचं. जाताना देव मला म्हणले तर देव आण. कोण देव बनवायला टाकलाय. 1 वाजता 12 वाजता तर ये म्हणले ते मला. बर, आज कार्यक्रमाला आहे तिकडं जायचंय. आता मग आज तो इकडं. मग आता इडली खाऊन जातो. ह्यांच्यात जारचं बी ह्या आहे पाणी ही लग्नाला कार्यक्रमाला. काय नाव आहे तुमच्या जे ऐकवायचं त्या? कोणाचं शिवचं वय? नाही नाही, ते ऐकवा पाणी. नरसिंह लक्ष्मी नरसिंह ऐकवा. तिथं पाणी भेटतंय. तर इथनं सगळं कार्यक्रमाला ही जी त्या पाण्याला आणून जा आपली माणसं इथं. तुझ्या घरी काय तुझी बायको आहे काय? येत जावा इकडं आल्यावर. काय कुठे बी अर्ध्या रातचं आहे मी इथं. कुठलं आपलं मी जाऊ तुम्हाला बाहेर एवढं खाल्ल्यावर द्राक्षाची बाग. या मग नाश्ता करा, इडली खायला. नाही ती कॅरे म्हणजे वदनाने ना मला नाश्ता खायला दिला आणि 2 चपात्या बी दिल्या. तर नको नको म्हणलं तरी घेवड्याची शेंग चपाती. ते आल्यावर कवा बी काही दिल्याशिवाय हेच करत नाही. अशी द्राक्षाची बाग आहे गावाकडचं. इकडं पालकाची भाजी आहे. इकडं ही जी सक्रातीची भाजी आहे का बाबा, ही आहे का नाही? सक्रातीची भाजी लय टाकली वदनानीनं. चाकवताची भाजी म्हणते ह्याला. आणि इकडे मेथीची भाजी टाकली. इकडं हरभरा आहे. ही मेथी आणि सक्रातीला भाजी. सक्रातीला ह्या भाजीचा मान असतो. आणि द्राक्षाची बाग. गोदनाने कंस मुडती तिकडं रोड्याला खायला. मकाची कंस. काला का लाजतोय रे तू? ओके, आळू कसली कसली देशी आळू आहे का हे गोदनाने? खतामुळं पाण्यामुळं देशी आळू. केवढी मोठी मोठी पानं झाली. लाल भडक दांडकाळी बी आहे ती. काय बोलायचं त्याच्यातच खाता येईल. कुलप लावलं काय सोन्यानं त्याला? अगं मी आणलाय की जार. मला वाटलं पाणी नेतो भरून जात. आलोय सरशी आता.
देशी आळू आहे, बस करा. मकाची कणस. मी आता मला म्हणलं टमाटे असली तर घेऊन ये, मला उपटून काढली, उपटून काढली म्हणलं टमाटी. हे आईला रानात दात घासायची ट्यूब आणि जर आग खांदे तर त्याच्यावरची ट्यूब नेऊन द्यायचे. आणि फरसाण आणलाय मग खायला जरा आता रानात नेऊन देतो आईला. हे तसल्या आता पाण्याने गेलं त्या वदनाने दिले थोडं आळूची पानं. कसला देशी आळू आहे. मकाची कणस दिली ती, आळूची पानं दिली ती, त्याला आता पिशवीत ठेवतो. आणि 2-4 टमाटे दिले ती, 2 चपात्या बांधून दिले ते. एवढे शेंगणी इडली सांबर खाऊन बोलत होतो. लई दिवस झालं गेलोच नव्हतं, तर मला म्हणजे या म्हणून पोराला फोन करायला लावला होता. तर आता ही शेंगा आणि आळूची पानं मी मनोज भाऊच्याकडेच नेणार आहे. मकाची कणसं, टमाटी, शेंगा, आळूची पानं तिकडेच नेणार आहे. कारण घेतात मी कुठं करणार आहे का. आणि फरसाणा आणि ही 2 टोबा त्यात घासायचे का नाही खांदूची ते गायले नेऊन द्यायची. 2 चपात्या, भाजी दिली अजून त्यात. तर नेऊन देऊन येतो घरी, रानात जाऊन. आता पिशवी बघावं लागणार आता ह्याला एक. आळूची पानं पिशवीत नाही तुमची सोकायची नव्हती. देशी पानं चांगली खायला. तरी अशीच पिशवी मनोज भाषेकडे घेऊन जात होता. फरसाणा, 2-4 टमाटे आईला पण नेऊन देतो. आई भाकरीवर. तर चला मित्रांनो, पाणी मारायचं अजून. लाईट आहे आता. तर रानात सहज गेलो तर बिचाऱ्याने एवढं मोठं दिलं. ती कधी बी आलं तर का नाही मला मग घरी तुझं करायला कोण नसतं. मग कधी बी आल्याशिवाय, जेवल्याशिवाय किंवा काय दिल्याशिवाय येऊन देत नाही. म्हणजे म्हातारी तर मी म्हणलं आई तिकडंच आहे. आता बांधकाम मस्त आमच्या तिकडं भावाच्या मळ्यात, चुलत भावाच्या तिकडंच आहे म्हणलं वर्षसरात झाल्यापासून. तर राहू दे म्हणले, नाहीतर म्हणले आईला न्यायचा. म्हणलं बाद झालं 2 चपात्या दिल्या. म्हणले कधी घरी जाऊन करायचा अपदायचा. बोलवलं होतं तिनं आवर्जून फोन करून, पोराला फोन करायला लावला आणि मला म्हणली या. तर त्यांच्या द्राक्षाची बाग, ही भाजीपाला सारखा असतो घरचा. मला न्यायचं. आता मलाही दिलंय मकाची कणसं, ती शेंगा, बीन्सच्या, टमाटी, आळूची पानं. मला म्हणली घे. पण मी कधी करणार आहे ते, मी नाही करणार. कुठे एकटा येत आहे. आता मनोज भाऊशीकडे घेऊन जाणार आहे ते. कारण इथं वाया जाण्यापेक्षा तिथं लेकरं खातेले त्यांच्यात बी. कारण मला इथं करायला कोण आहे ना. म्हणजे मी आई पण तिकडे आहे, मी पण सारखा बाहेरच असतो. मग आता तिकडं जाऊन मनोज भाऊशीकडेच त्यांनाच देतो, घेऊन जा म्हणली. पण आता ते नको म्हणाय ना, नाही घ्यात न्यायल्यावर बी मग नाराज होते. मग 2 इडल्या खाल्ल्या, इडली सांबर खाल्ली आणि चपात्याने घेवड्याची शेंग बांधून दिली. मला म्हणली टेन्शनच नाही तुला आता म्हणली दिवसभर. ती नेऊन ती येत जा. रानात वस्तीवर राहते ती. पण आपल्याला कसं आहे नाही तसं उगाच वाटतं ना जायचं सारखं. पण तिनं लई दिवस झाला तर गेलोच नाही मी. त्यांच्यात जारचं हे आहे ना, तसलं जारचं पाणी भेटतं. मला म्हणली रोज येत जा, जार तिथं गावात पैसे घालवत जाऊ नको. पण जायचं कधी. मग सेंटरिंगवाले आता साहित्याशी आता मला म्हणली जार घेऊन या सकाळी. येता येता मग जार घेऊन आलोय आणि भरून आणला. मला म्हणली इथं रोज येत जा, नेत जा जार. पण एवढ्याला जायचं कसं आणि लांबी नाही लई. पण उगंच वाटतं ना तसं फुकाट पाणी आणायचं म्हणजे मला नाही आवडत ती.
10 रुपयासाठी. असू द्या, तुमच्यासारखे प्रेमळ माणसं आहेत म्हणून आहे. चला पाणी मारायचं, अजून पाणी मारत आता. हरभऱ्याची भाजी पण मिळाली वाळली. आमच्या भाऊला लय आवडायची हरभऱ्याची भाजी. हरभऱ्याची भाजी वाळवून त्या ताईने दिलेली आहे. तर आमच्या भाऊला हरभऱ्याची भाजी आणि मकाची भाकरी काला कुस्करून खायचं लय आवडायची भाजी. ती सकाळी तिकडे गेल्यावर योगेश भाऊ म्हणले हरभऱ्याची थोडी वाळलेली भाजी ती न्या, मला आवडती. आमच्या भाऊला लय आवडायची हरभऱ्याची भाजी. काय करायचं, प्रत्येक गोष्टीला आठव होतो भाऊचा. आज लय भाऊ नटलं असतं बांधकाम बघून, पण काय करायचं आता, नाही इलाज आहे, आपल्या हातात नाही गोष्ट आहे तोवर आपण केलं. चला मित्रांनो, आता चाललोय मनोज भाऊच्या इकडं. सामान घेतले आता तिथं पिशव्या. उद्या कार्यक्रम आहे. आता उद्या काय येणार नाही. मी पाणी मारून ठेवले, सेंटरिंगवाल्याला जार आणून ठेवलं. सगळी तयारी करून जावं लागते कारण आपल्याकडे मागं कोणी करायला नसल्यामुळं. तर चला मग आता चाललोय तिकडं.